मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे, कारण मुंबईकरांची मेट्रोसाठीची प्रतीक्षा आता संपणार आहे आणि उद्या म्हणजेच 8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई मेट्रो लाईन 3 च्या अखेरच्या टप्प्याचं उद्घाटन करतील। दरम्यान मेट्रो 3 म्हणजेच ॲक्वा लाईनचा हा अखेरचा टप्पा नेमका कसा आहे जाणून घेऊया। दक्षिण मुंबईत धावणारी पहिली मेट्रो ही मुंबईकरांना मिळणार आहे आणि ही मेट्रो म्हणजे भूमिगत असलेली मेट्रो लाईन 3 ज्याला आपण ॲक्वा लाईन म्हणतो। आता याच ॲक्वा लाईनच्या काळबादेवी या स्टेशनवर सध्या मी आहे आणि या स्टेशनला प्लॅटफॉर्म पर्यंत जाण्यासाठी आपल्याला 5 मजले खाली जावं लागतंय। आता हळूहळू मी देखील असे 5 मजले जाणार आहे, मात्र या 5 मजले खाली जाऊन प्लॅटफॉर्म पर्यंत जाण्यापर्यंत कोणते फीचर्स किंवा कोणत्या सुविधा आपल्याला या मेट्रोमध्ये मिळणार आहेत ते देखील मी तुम्हाला दाखवणार आहे। त्यामुळे चला तर मग आपण या काळबादेवी स्टेशन पासून सुरुवात करूया आणि संपूर्ण या तिसऱ्या टप्प्यातल्या मेट्रो लाईनचं उद्घाटन कसं केलं जाईल आणि कोणते स्टेशन यामुळे मुंबईकरांना कसा फायदा होईल ते आपण आज बघणार आहोत। ज्यावेळी आपण पहिल्या माळ्यावर येतो, थोडंसं खाली येतो जमिनीच्या, त्यावेळी आपल्याला पहिल्यांदा इथे तिकीट घर दिसतं आणि इथे आपल्याला तिकीट काढावी लागणार आहे। काळबादेवी स्टेशनला त्याचप्रमाणे इतर देखील सगळ्या स्टेशनला अशाच प्रकारे तिकीट घर आहेत आणि हे सगळे स्टेशन जे आहेत त्या स्टेशनवर आपल्याला इथून कफ परेडला किंवा काळबादेवीपासून कफ परेड, त्याचबरोबर काळबादेवीपासून सिप्स पर्यंत आपण प्रवास करू शकतो। म्हणजे मुंबईच्या मध्य भागातून आपण प्रवास करून मुंबईच्या पश्चिम उपनगरांमध्ये जाणार आहोत। तर आता आपण पोहोचलो आहोत काळबादेवी या स्टेशनच्या प्लॅटफॉर्म पर्यंत, जे ग्राउंड लेवल पासून म्हणजे जमिनीपासून 5 माळे खाली हा प्लॅटफॉर्म आहे। इतक्या खोलपर्यंत हे स्टेशन बांधण्यात आलेलं आहे। आता या काळबादेवी स्थानकामध्ये आल्याच्या नंतर आपल्याला कोणत्या ठिकाणी जाता येणार आहे त्याची देखील लिस्ट इथे देण्यात आलेली आहे। ती लिस्ट आधी आपण बघूया, त्यानंतर आपण काळबादेवी स्टेशन आणि इतर त्या गोष्टी बघणार आहोत। बघा, आपण कुठे जाऊ शकतो तर मेट्रो आयनॉक्सचं हे चित्रपटगृह बाजूलाच आहे, मनीष मार्केट बाजूला आहे, वाडियाजी आतश बेहराम स्ट्रीट बाजूला आहे, मंगलदास मार्केट, जो आपल्याला लोकमान्य टिळक मार्ग पोलीस स्टेशन आहे ते इकडे बाजूलाच आहे, सेंट झेवियर्स हायस्कूल आहे, मुंबई पोलिसांचे जिमखाना आहे आणि एका बाजूला मरीन ड्राईव्हचा बीच आहे। याचबरोबर इथे आपल्याला झवेरी बाजार देखील आहे, स्वदेशी मार्केट आहे, कमानीवाडी आहे, मरीन लाईन्सचं एक रेल्वे स्टेशन जे पश्चिम रेल्वेचं आहे ते देखील इकडे बाजूला आहे। तर हे इमर्जन्सी ट्रिपिंग सिस्टीम आहे। जर अचानक आग लागली तर हे बटन जे आहे दाबल्याच्या नंतर या ठिकाणी संपूर्ण विद्युत पुरवठा जो आहे तो बंद केला जाईल, अशी ही व्यवस्था आहे। मात्र तो व्यवस्था बंद करणं हे इथल्या अधिकाऱ्यांनाच अलाउड आहे। त्यानंतर सगळ्यात दुसरं महत्त्वाचं म्हणजे हा स्विच आहे, आग लागल्याच्या नंतर हा स्विच दाबला, हा मॅन्युअल स्विच आहे, तो दाबल्याच्या नंतर इथे आपल्याला हा एक अलार्म वाजणार, जसे की आता हा अलार्म वाजतोय त्याच प्रकारे अलार्म वाजणार आहे आणि तो अलार्म वाजल्याच्या नंतर संपूर्ण यंत्रणा जी आहे ती कार्यान्वित होणार आहे। दक्षिण मुंबईतली सगळ्यात पहिली ॲक्वा लाईन किंवा मेट्रो आता सुरू होणार आहे आणि दक्षिण मुंबईकरांसाठी ही खरंच एक अत्यंत लाभदायी, आरामदायी, सुरक्षित अशी प्रवासाची एक व्यवस्था असणार आहे, ज्यामुळे कमीत कमी पैशांमध्ये आपण चांगल्यातल्या चांगल्या दर्जाचा प्रवास करू शकणार आहोत। कॅमेरामॅन म्हणून जयस्वालचा अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई।